बहीण मंजुषा ईश्वर परमार व तिचा नवरा ईश्वर चंदूलाल परमार यांनी त्यांच्या मालकीची असलेली फर्मची सिटी सर्वे नंबर 10 व 11-1 साधू वासवानी चौक पुणे येथील 10.952 चौरस फूट जागा वादग्रस्त असताना सदर स्थावर मालमत्तेमधील मिळकतीचा काही भाग परमार ट्रेड सेंटर व परमार गॅलेक्सी लेआउट मध्ये समाविष्ट झाला असून सदर ठिकाणी फक्त 570 चौरस फूट जागा शिल्लक असताना मंजुषा ईश्वर परमार व तिचा नवरा ईश्वर चंदूलाल परमार यांनी फिर्यादी मनोज शहा यांचा विश्वास संपादन करून सदर मिळकतीचा फिर्यादी मनोज शहा यांच्याशी व्यवहार करून 30/8/2023 रोजी नोटरी करार केला। व्यवहारापोटी मनोज शहा यांनी 17/8/2023 ते 4/10/2023 या कालावधीत त्यांचे हेरिटेज रियालिटी या फर्मचे समर्थ सहकारी बँक लिमिटेड यांच्या खात्यातून आरोपीच्या कॉस्मॉस बँकेच्या खात्यावर RTGS ने 7 कोटी रुपये विश्वासाने पाठवले असता ते परत न करता आरोपींनी स्वतःच्या फायदा करता ते वापरले। झालेल्या कराराप्रमाणे सदरची जागा आरोपीने खरेदी करून दिली नाही, त्यामुळे मनोज शहा यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। अटक होऊ नये म्हणून या प्रकरणात अटकपूर्व जामीन अर्ज ठेवला होता। त्यामध्ये सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी सक्त हरकत घेऊन सरकारचं म्हणणं मांडलं व तो ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे। सदर कामात सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांनी काम पाहिलं, तर आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट ST जाधव यांनी काम पाहिलं। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।